नमस्कार मित्रांनो, आपण इथे स्क्रीनवर बघू शकता पोलीस भरती 2025च्या महत्त्वाच्या अपडेट्स माझ्या चॅनलवर आपल्याला मिळत राहतात। आज मी आपल्यासाठी महत्त्वाची अपडेट घेऊन आलेलो आहे आणि ती अपडेट काय राहणार आहे ते आपण पुढे बघूया। तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता आपणाकडे जर वाहन चालविण्याचा हलके वाहन चालविण्याचा परवाना जर नसेल तर काही हरकत नाही। आपण कॉन्स्टेबलचा फॉर्म भरताना की 2 वर्षाचा कालावधी आपल्याला जॉइनिंग नंतर इथे दिला जाणार आहे। त्यानंतर महत्त्वाची अपडेट आहे की आपणाकडे संगणक हाताळण्यात येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र म्हणजे MSCIT वगैरेचं प्रमाणपत्र नसेल तर आपणास संगणक हाताळणी MSCITचे येत असल्याबाबतचे प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी सादर करावे लागेल। आपण बघू शकता प्रमाणपत्र नियुक्तीच्या आधी आपल्याला इथे सादर करावा लागणार आहे। मित्रांनो, बऱ्याच विद्यार्थ्यांचा प्रश्न होता की आपण जर कॉन्स्टेबल म्हणा किंवा कोणतंही जे पद आहे त्याला एकदा फॉर्म भरला तर आपण सेम पदासाठी दुसरा फॉर्म भरू शकतो का नाही भरू शकतो। आपण इथे बघू शकता की हा फॉर्म भरलेला आहे आणि हा फॉर्म भरल्यानंतर जर आपण नवीन सेम त्याच पदासाठी दुसऱ्या जिल्ह्यासाठी जर अप्लाय करत असेल तर आपल्याला इथे काय दिसणार आहे। तर मित्रांनो, आपण इथे बघू शकता की आपण जर त्या पदासाठी अर्ज केलेला असेल आणि आपण कॉन्स्टेबलसाठी म्हणा ड्रायव्हरसाठी पुन्हा अर्ज करू इच्छित असाल तर ते आपल्याला तुम्ही या पदासाठी अगोदरच अर्ज भरलेला आहे असं आपल्याला इथे दाखवत आहे। ठीक आहे, याचा अर्थ काय तर आपल्याला एका पदासाठी एकच अर्ज इथे भरता येणार आहे। तर मित्रांनो, याप्रमाणे महत्त्वाच्या अपडेट्स आपल्याला माझ्या चॅनलवर मिळत राहणार आहे, त्यामुळे माझ्या चॅनल बरोबर बनून राहा, सबस्क्राईब करा, आपले जास्तीत जास्त मित्रांना शेअर करा जेणेकरून त्यांना देखील ही महत्त्वाची अपडेट मिळत राहील। धन्यवाद मित्रांनो।